पदानि त्रीणि दैत्येन्द्र संमितानि पदा मम. हे बळीराजा, द्यायचंय तर असं दान दे की माझे 3 पावलं मला काय दे, जमीन दान दे. त्याला हसूच येऊ लागलं, म्हणे काय मागायला लागला, याचं काही मागणं आहे का असं? अरे मी पृथ्वीचा सम्राट आहे, राजा आहे, मला काय देता येणार नाही. बळीराजा बोलू लागला, हे ब्राह्मणा, देवाला म्हणू लागला, तुम्ही लहान आहेत, लहान, तुम्हाला अजून मागायची समज आलेली नाही, समज. मग विचार करा, अजून एकदा विचार करा. जर काही मागायचं असेल तर माझ्याकडे देण्याकरता पृथ्वी 3 पावलंच काय मागता, अजून काही भरपूर मी देऊ शकतो. तेव्हा भगवान परमात्मा बळीराजाला बोलतायत, वामन भगवान, हे राजा, अरे मनुष्याने आपल्या इंद्रियांना जेवढी गरज असेल तेवढंच मागावं. असं कोणाचं समाधान झालंय? एखादी वस्तू भेटली की माणसाला पुन्हा त्याची गरज नाही. संसारातले जीव पुन्हा 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 वस्तू गोळा करतच राहतात. त्यातली त्यात माय मावल्या कुठल्याही जत्राला गेल्या तरी त्यांना वाटत नाही घरातले भांडे पूर्ण झाले, नाहीच वाटत. कोणत्याही गड्या माणसाला विचारू द्या, तुमच्या घरात तांबे किती, हे त्याला माहीत नसते. माहिती नाही, पण या माय मावल्यांना सगळं माहिती आहे महाराज. उसनी वाटी दिली, ती जर चिरलेली असली तर ह्या म्हणतात ही वाटी आमची. जत्राला जाऊ द्या, संसार गोळा करून आणणारच. पंढरपूरला गेल्यावर बांगड्यान भावल्या नातीला आणणारच. यांना कुठेही न्या महाराज. त्याचे महाराज म्हणायचे, संसारातल्या माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही, त्यांच्या डोक्यातला तो विषयच असतो. राजा, अरे आम्ही संसारी नाहीये, मी ब्रह्मचारी आहे, मला फक्त 3च पावलं पाहिजे. अहो महाराज, अजून काही चांगलं मागा, अजून देतो ना मी तुम्हाला, मागा. एक नवीन जोडी फिरायला गेली. कुठे गेली? बेडच्या जवळ म्हणे कपिला धार आहे. त्यानं आपलं ती बायको सारखीच म्हणायची, कुठं नेत नाही, कुठं नेत नाही, कुठं नेत नाही. यानं नेलं तिथं नेल्यावर नेमके पावसाळ्यातले दिवस, श्रावण महिना चालून तिथं एक मोठा धबधबा आहे आणि धबधब्यावर वरून खाली पाणी पडत होतं. ती बायको म्हणे, काय हो तुम्ही, मला म्हणायचं ना, इथं बघा ना, इथं तुम्ही इथं येणार आहे म्हणून. अगं आणलंय ना इथं. मग नाही, पण मला काय माहिती इथं एवढं मोठं पाणी आहे म्हणून. मग तुला म्हणायचंय काय, तुम्हाला कळत नाही म्हणे. आता श्रावण महिना झाला की नवरात्री येते, लगेच दसरा येतो, तेव्हा धुण्यापेक्षा दसऱ्याचं धुणं सुद्धा इथंच घेऊन आले असते म्हणे. त्यांना कुठंही न्या, तेच 3 पावलं. या बाबा वरती या. 3 पावलं जमीन दान मागू लागला. एक गोष्ट लक्षात घ्या, दान नक्की द्या, पण सत्पात्री दान द्या. जिथे गरज आहे ना, तिथे तुम्ही दान नक्की द्या. जिथे गरज नाही तिथे जर तुम्ही दान द्याल तर ते पापाला कारणीभूत. दूध नक्की पाजा, पण